तोंड दाखव शेतकरी बाई तू लागतच कशी कामाला बघा भाऊ उड्या मारतात पकडा हा नाही मिळत मी नांगर की धरता ये 15 वर्षाहून अधिक वर्ष नांगर धरतो हा बघा इथं हाय नांगराची जोडी आहे बंटी आणि कालूची बघा बावट्या आज नेली नाही बावट्याला म्हणतो आवाज देतोय त्याला घेऊन जायला पण आज त्याला सुट हो मग लागत अशी शेतकरीन बाई ना तू सांगा जीव तरी आहे काय तेवढा ते गोला मारायला बघ बघा केवढा मोठा लीटर तुम्ही एक्सपेक्ट पण करणार नाही पण हा आपला मासा इथे सापडलाय आणायचा आणि पाण्यामध्ये जो चिखल असतो तो धुवून असं साईडला करायचा आणि आपले बैल अशा प्रकारे आपल्या वाड्याजवळ येऊन मी दार उडायची वाट बघतात आणि नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं गावाकडचे का नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी आणि ॲक्च्युली पाऊस चांगल्या प्रमाणात झाला आहे त्यामुळे लावणीला सुद्धा सुरुवात झालं आहे आणि आपण सुद्धा चाललो आहे आपल्या सावऱ्यामध्ये आज लावणीला. आणि आता माझ्या हातामध्ये आहेत पेंडीचे खडे आहेत बैलांना आणि भाकरी आहे की सकाळची उरलेली ती आता घेऊन चाललो आहे. जोरदार पावसामुळे सर्वत्र हिरवगार आहे. ॲक्च्युली मी ज्यावेळेस काल गावाला आलो त्यावेळेस एवढं भारी वाटलं आजूबाजूला बघून. तिथे तसं गावाला आल्यावरती हे जे आपण आजूबाजूचे ज्यावेळेस हिरवा निसर्ग निहाळतो ना डोळ्यांनी त्यावेळेस एक वेगळंच सुख लागतं. म्हणजे आपल्या शहरी जीवनाच्या दगदगीतून ज्यावेळेस आपलं गावाचं असं निसर्ग आणि वैभव आपल्या समोर दिसतं डोळ्याच्या त्यावेळेस खूप भारी वाटतं. लिटरली आम्हाला पण गाडीतून येताना इकडे खूप भारी वाटलं बघताना आजूबाजूचा परिसर आपल्या. आपण सुद्धा आता आपल्या बैलांना पेंड घातल्याने आपण आपल्या वाड्यामध्ये आहोत सध्या. आता ॲक्च्युली ज्यावेळेस आपण कामाला आणतो त्यावेळेस अशा प्रकारे त्यांना पेंड घालूनच किंवा काहीतरी असं खायला घालूनच आम्ही नेहमी त्यांना कामावरती नेत असतो. आणि आता पण आपण त्यांना जाल्या घालतो आहे आणि मग फटाकशी जाऊया कारण की ॲक्च्युली खूप लेट झालं आहे आणि आपल्याला आज 2 चोंडे कंप्लीट करायचे आहेत. सो आपण पटापट जाऊया. आज तुला सुट्टी ह्या दोघांना आज. चला आज आपल्या नांगराची जोडी आहे बंटी आणि कालूची बघा बावट्या आज नेली नाही बावट्याला म्हणतो आवाज देतोय त्याला घेऊन जायला पण आज त्याला सुट्टी दिली आहे. आणि आज बंटी हा बघा आपला बंटी येतोय मागून. इधर देख बंटी इकडे बघ हां हा आपला बंटी. आज बंटीला घेऊन चाललो आहे कारण आज जायचं आहे आपल्याला खारीमध्ये आणि बावट्यात तर थोडा आता म्हातारा होत चालला आहे त्यामुळे त्याला तेवढं जमत नाही. सो आपण आपल्या ह्या 2 टणक्या बैलांना घेऊन चाललो आहे. चला या इकडे या खाली उतार. मग तो बोलला कोण जायचा वाघरी आ अरे जोडी कसं गेलं इकडं हो कालू त्याच्या बाजूला काय इकडे केला इकडं बंटी इकडं तुझ्या इकडं ये इकडं. तर आपला आता झालेला आहे बैल नांगराला जोडून आणि आता आपण फायनल स्टार्ट करतोय आपला नांगर. चला लेट्स गो. आओ 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 आओ
झाला आहे ना. अशी थोडी दोन दोन असे पातळ पातळ आम्हीच घेऊन नको नाही तर टाईम पण तीच झाली. तर हा जो समोर दिसतोय तो सध्या आता आपला हा चोंडा तासावरती फिरवून झाला आहे आणि त्याच्यात आता चिखल पडायची बाकी आहे. तर आता हा थोडासा बैलांना थोडा रेस्ट देऊ 2 मिनटं आणि त्यानंतर पुन्हा आपला नांगर आहे तो चिखलीवरती फिरेल आणि मग चिखलीवर फिरून झाला की मग आपला जो शेत आहे तो भात लावणी करायला पूर्णतः रेडी होईल आणि मग हा जो आपला दुसरा चवलीचा तोंड आहे त्याला आपण सुरुवात करू. सावधान करतात. हे आमचे गावचे गृहपंचायत आंबोली साखरी खारी जावडेचे सरपंच आहेत. त्यांनी शेतीसाठी या लावणीसाठी नांगर चिखल होतोय नाही होय होय चिखल होतोय तर चिखलीसाठी नांगर फिरवत आहेत. तो आता काय उत्पन्न शेतकऱ्याचं उत्पन्न आहे जेमतेम आहे आता. काय याच्यात आहे आपले पोटापुरतं होतं की बाहेर विक्री पण करता. नाही बाहेर विक्री काय होते थोडीफार हां होतेच विक्री बाहेर हां पण जेमतेम पोटापुरतं म्हणून थोडंफार बाहेर विकतो. हां. किती वर्ष आहे तुम्ही नांगरकी धरताय? मी आता 15 वर्षाहून अधिक वर्ष नांगर धरतो. तर आपला हा जो नांगर आहे तो सध्या आता आपला हा चिखलीवर फिरतोय ना. हो चिखलीवरती फिरतोय. आपण ह्याच्या अगोदर जो पहिला जो तास फिरला म्हणजे आपण पहिला जेव्हा पुडी करतो त्या पुडी केल्याच्या नंतरला बेर होतो. बेर झाल्यानंतर आणखी 1 तास करून नंतर चिखल करा होतो. अशा प्रकारे आज जवळजवळ 4 तास फिरतात. 4 तास फिरतात आपले हे एका लावणीसाठी. म्हणजे खरे तर शेतकऱ्याची ही ह्याच वेळी जे आपले कामाचे दिवस असतात हेच खरेच कामाचे. कारण पाऊस लागला की आपल्या भाताच्या शेतीला सुरुवात होते आणि ऑलमोस्ट तुम्ही आजूबाजूला जर बघितलं असेलच की ऑलमोस्ट सर्वजणच आपल्या शेतीसाठी आणि शेतीच्या कामासाठी सर्व मग्न आहेत. कारण की जेवढी माणसं आहेत ते सर्व माणसं जेवढा आता पाऊस लागला आहे त्या पावसाच्या पाण्यावरती शेती साधून घेतात. कारण की खालच्या भागातली जी शेती आहे पाणी तुमचं पूर्ण पाणी आल्यावर पाऊस लागला तर पाणी तुमचं त्यामुळे ती शेती सगळी वाया जाते. जास्त पाऊस जर लागला तर म्हणून आता पाऊस 2-3 दिवस कमी आहे तो खालची माणसं सुद्धा शेती सर्व साधून घेत आहेत. समोर घे. हॅलो तबडा एवढा बोल अबडा जा ये इथं जे घालू इथं घे जवळ पाय खाली जा बोल. तर हा जो सध्या तुम्हाला दिसणारा भात आहे तो सध्या आता लावण्यासाठी तयार झालेत आणि दादा आपली आता आव्हान खातात. म्हणजे ॲक्च्युली हा जो भाताचा जो रोपटं तुम्हाला दिसतो ह्याला गावच्या भाषेमध्ये आव्हान म्हणतात. आणि आव्हान करण्याची पण एक टेक्निक असते. बघा अशा प्रकारे खाणायचं आणि पाण्यामध्ये तो चिखल असतो तो धुवून असं साईडला करायचा आणि मूठ बांधायचा. हे बघा दादा दाखवतात. तर ही अशी सिस्टम होतं. कारण की दुसरे आपण कशी जरी गाठ मारली तर ते इथून दुसरीकडे कॅरी करताना त्याची ती गाठ सुट असते. त्यामुळे ही जी पारंपरिक पद्धत आहे आपली मूठ बांधण्याची ती ह्याच पद्धतीने म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच आपल्याला मूठ आहेत ते बांधावे लागतात. हे बघा अशा प्रकारे हा बघा हा जो मूठ आहे हा इथून म्हणजे दुसरीकडून आता आपल्या ह्या शेतामधून दुसऱ्या शेतामध्ये न्यायला तयार झालेला आहे. नेमकेच नांगर उरलेत त्यापैकी आता तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये किती खालच्या भागामध्ये नांगर आहेत ते दिसत नसतील पण नेमकेच नांगर उरलेत गावासुद्धा. आणि जे आता गावाच्या बाजूला शेती उरल्या आहे ही एवढीच शेती आहे तर सध्या. आणि आपण चाललो आहे तुम्हाला मी त्या खाली ट्रॅक्टर दाखवतो. ॲक्च्युली ट्रॅक्टर का म्हणजे लावावा लागतो त्याचं पण एक कारण आहे. कारण की हा जो तुम्हाला गवत दिसतो आहे हा भातासारखा गवत दिसतो आहे पण हा ॲक्च्युली भात नाही आहे. तो जो आम्ही त्याला लव म्हणतो किंवा जो गवत असतो हा मोठा गवत समुद्री गवत आहे. तो ॲक्च्युली ह्याच्यामध्ये खूप सारा वाढल्यामुळे आपल्याला नांगर आहे तो नांगर तर बसत नाही. बैलांचा लिटरली जीव निघतो त्यामध्ये आणि बैल खूप थकतात. तो आपण प्रेफर करतो की आता दरवर्षी ट्रॅक्टरच मागवतात जेणेकरून ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला चांगल्या प्रकारे जी हा जो तुम्हाला दिसतो आहे
हा पूर्ण ट्रॅक्टरने नांगरलेला आहे, कारण की ट्रॅक्टर आहे तो पूर्ण गवत बाहेर काढतो. हे बघा तुम्हाला दाखवतो. हा जो तुम्हाला लव दिसत असेल, म्हणजे हा जो गवताचा भाग दिसत असेलच, हा जो गवत आहे, हा बघा इकडे पण गवत आहे. ह्याच्यामध्ये जो नांगर आहे तो आपला नांगर अजिबात लागत नाही. तर त्यामुळे आपल्याला ट्रॅक्टर आणणं भाग पडतं, जेणेकरून ट्रॅक्टरचा जो नांगर आहे, म्हणजे खालचे जे पाते आहेत ते बरोबर प्रॉपर खाली जमिनीखाली जातात आणि आपले मनुष्यबळ कमी लागतो. फक्त हा जो वरती जो दिसतो हा त्याप्रकारे फक्त काढून आपल्याला तो साफसफाई करायला लागते. हे बघा आता इकडे बाय आपली साफ करते. कांडल फिरव वरनं सगळा जमल. जिला फिरव असा जिला फिरवा, मग सगळा जमून येईल. हा हो बघा इथं कोलब्यात बघा, कोलब्यात हे बघा, दाखवतो तुम्हाला मी. तरी हा इथे आपल्याला कोलबे आहेत, मध्ये मध्ये उड्या मारतात. बघा भाऊ उड्या मारतात, पकडा. हा नाही मिळत, तुम्हाला दाखवतो. ही बघा आपल्याला एक भेटलेली आहे. हे बघा लिटरली मोठे आहेत कोलबे. ही बघा कोळंबे आहेत ह्याच्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये. ॲक्च्युली इथे कसं गवत झालं त्यामुळे इथे कोळंब्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पण जरा बघूया. ही बघा आपल्याला दुसरीसुद्धा भेटलेली आहे. तिसरी नाही भेटली. ठीक आहे बुवा, ठीक आहे. 3 धरल्यात. पकड़ा है मगर वो मिल आणि रहा है मासा पण ना. पकडला बघा, मासा पण एक पकडला. मासा पर एक पकड़ा है. मासा मिल रहा है नहीं साला. आज नहीं बघा साले लोग. अजून एक आपल्याला भेटली. अरे अरे गेले रे शे. गया हा बघा केवढा मोठा. लिटरली तुम्ही एक्सपेक्ट पण करणार नाही, पण हा आपला मासा इथे सापडला आहे. आणि दादाने आपल्या झपकन पकडले. एकदम पकडणी पण दादांची एकदम भारी आहे. समोर त्यानं असा थोडा वळवळ करताना दिसला, त्याने लगेच झपकन टाकला आणि तो मासा आहे तो पकडला. ह्याच्यामध्ये कोलब्या भरपूर आहेत. ओ जिला ना जिला, हे बघा उड्या मारताना तुम्हाला दिसत असतीलच कॅमेऱ्यामध्ये. या सर्व ज्या दिसतात उड्या मारताना त्या सर्व कोळंबे आहेत. इकडे जवळ आलं ना बरोबर मिळतात. खाबत त्या बुद्धी मारतो ना म्हणून. उडी मारती किती मारती. हा बघा इथं हाय लगेच शिरतात नाही आतमध्ये. हो तसं नाही मिळेल. वाईट ढोकळा वर दिला ना. हा बघा हो हा बघा इथे ठेवली होती. हा बघा 6 महिन्यात नाही. बैल पण मुकात नाही, आंगरी पण मुका आहे की काय. एकदम सुम मध्ये चालत होतं. हा काय बोलत पण तोंडात नाही, एक शब्द पण निघत नाही तो. य बाबा इकडं हो पायाची आहे, काय बोलत नाही तो. चितावाद एकदम. र काय झालं माझ्या मागणे येतात तर. हो मी काय नाही केली, मी बाजूलाच उभा होता. तोंड दाखव शेतकरी बाय, तू लागतच कशी कामाला शेती करून. हो मग ते हा हो मग लागतं अशी शेतकरीन बाई ना तू. सांगा जीव तरी आहे काय तेवढा गोला मारायला. बघ तळ
ये इथं या खाली इथं या खाली इथं ये इथं ये जवळ ये हा ते कोपऱ्यावर थांबा त्या कातलाच्या इथं हो चला बैल आता आपले सुटलेत संध्याकाळ पण झाले आणि आज हो 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 तर आजच्या दिवसातला बैलांचा जो काम होता तो पण आठवता नाही. बैले बघा आपले निघालेत घरच्या दिशेला. चा आलू दे 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 आमची बाय ती खाऊ देतो आम्हालाही. वैभेश आजच्या दिवसातला आपला सुद्धा काम आटपला आणि आपण पण चालू आता घरच्या दिशेला. आजकाल जे आपले हे बैल सुटले ते अजिबात मध्ये कुठे थांबणार नाही काय नाही. सीधा डायरेक्ट वाड्याजवळ दाखवतो तुम्हाला. चला हे बघा हे आपले बैल अशा प्रकारे आपल्या वाड्याजवळ येऊन मी दार उघडायची वाट बघतात आणि एकदा का दार उघडून झाला की लगेच फटाकशी आतमध्ये यायला. चा हे बघा चौकास चल आणि मग इथे जाऊन आपापल्या जागावरती उभे राहतात मी बांधायची वाट बघेपर्यंत. तर असे पहिले हे आपले बैल आहेत खूप छान आहेत. बैल पण आता बांधून झालेत आणि जवळजवळ वाजलेत 5:30-6 वाजायला आलेत आणि माझा अवतार पण एकदम दोन्ही पाय आहेत ते चिखलाने भरलेत. वरती टी शर्ट पण फुल चिखलाने माखले आणि बैल पण आपले तर खायला वगैरे घालून गुली वगैरे घालून त्यांना आता आपण दार बंद करू आणि मग घरी चालू. आपण पण भेटू पण अशाच गावाकडच्या एका नव्या ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि असंच पावसाचा सर्वांनी आनंद लुटत राहा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.